बीड जिल्ह्यामधील परळी येथे व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणात नवी घडामोड आहे। संशयितांची नार्को व ब्रेन मॅपिंग चाचणी होणार असून तपास अंतिम टप्प्यात आहे। 20 ऑक्टोबर 2023 रोजी परळी येथे व्यापारी महादेव मुंडे यांची तहसील कार्यालयासमोर हत्या करण्यात आली होती। या घटनेला 2 वर्षांहून अधिक काळ उलटूनही मुख्य आरोपींना अटक झालेली नसल्याने कुटुंबीय न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत। दरम्यान भाजप आमदार सुरेश धस यांनी ही हत्या जमिनीच्या वादातून झाल्याचा दावा करत वाल्मिक कराड आणि त्याच्या मुलावर आरोप केले। तसेच कराडचा सहकारी बाळा बांगर यांनीही या प्रकरणात गंभीर दावे केले होते। मंगळवारी मुंबई येथील न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेत दोघांची नार्को टेस्ट आणि एकाची ब्रेन मॅपिंग टेस्ट करण्यात येणार आहे। यापूर्वी तिघांची नार्को चाचणी पूर्ण झाली असून एकूण 6 जणांच्या चाचण्यांना परवानगी देण्यात आली आहे। गेल्या 6 महिन्यात एसआयटीने सुमारे 200 जणांची चौकशी केली असून 150 पेक्षा अधिक संशयित आणि 500हून अधिक कॉल डिटेल्सची तपासणी करण्यात आली आहे। आर्थिक व्यवहार, प्लॉटिंगचे वाद, वैयक्तिक मतभेद आणि कौटुंबिक कारणे अशा सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याची माहिती समोर येते।